काही पारंपरिक पदार्थ वरून वाटतात की कसे लागतील काय माहिती. तसाच एक पदार्थ म्हणजे शेपूची फळं. चवीला खरंच खूप भारी लागतात बरं का. करताना मला वाटलं होतं की शेपूचा उग्रवास येईल का, पण अजिबात नाही बरं का. आपल्या आजी पणजीने तयार केलेल्या पाककृती काहीतरी विचार करूनच केल्या असतील ना. आणि ही शेपूची फळं करायला एवढी सोपी आहेत, अगदी नेहमीच्या साहित्यात तयार होतात आणि चवीला लय भारी लागतात. जुनी पारंपरिक रेसिपी म्हणजे एकदम सोपी. चला करूया पारंपरिक शेपूची फळं. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत शेपूची फळं. अगदी पारंपरिक रेसिपी आहे आणि खरं सांगते ही रेसिपी मला नुकतीच समजलेली आहे, ते सुद्धा आपल्या एका व्ह्यूवर किंवा सबस्क्रायबर करून. आणि त्यांचं नाव आहे विवेक दळवे. खूप दिवसांपासून अगदी ते रेग्युलरली फॉलो करतात, डेली त्यांच्या कॉमेंट असतात आणि त्यामध्ये एकदा त्यांनी मला रिक्वेस्ट केली की माझी आजी अशी रेसिपी करायची. मी बऱ्याच वेळा करून बघतो पण मला तशी जमत नाही, किंवा तुम्ही एकदा ती करून दाखवाल का. आणि ते म्हणाले की खरं तर ते सोलापूर जिल्ह्यातून आहे, मी पण आहे, आणि त्यांनी सांगितलं की ही आपल्या भागात केली जाते. पण मी आईला विचारलं, आई म्हणाली आपल्याकडे शेपू फळं नाही तर मेथीची फळं केली जातात. आणि त्यांनी मला ईमेल केली रेसिपी. आमची आणि त्यांची रेसिपी सेम आहे, फक्त आम्ही मेथी वापरतो आणि त्यांच्याकडे शेपू वापरली जाते. त्यांच्या आजीची रेसिपी आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे या रेसिपीज आपण कुठून शिकतो, आपल्या आजा पणजा किंवा त्यांच्यापेक्षा आधी जे कोणी होते त्यांनीच या इन्व्हेंट केलेल्या आहेत आणि काहीतरी विचारपूर्वक केलेल्या आहेत. थंडीमध्ये ही आवर्जून शेपूची फळं केली जातात. खूप सोपी आहेत करायला. आणि थँक्यू सो मच विवेक दळवे, तुम्ही इतकी छान रेसिपी आमच्यासोबत शेअर केली त्यासाठी. रेसिपीला सुरुवात करूयात. तर शेपू फळं 2 स्टेप्समध्ये करतात. तर पहिल्यांदा आपल्याला याची फळं बनवून घ्यायची आहेत, म्हणजे त्याची कणिक मळायची आहे आणि त्याला उकडून घ्यायचं आहे. त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते. तर इथं मी शेपूची एक छोटी जुडी असते ती चांगली निवडली, स्वच्छ धुतली आणि एकदम बारीक चिरलेली. जेवढी शक्य होईल तेवढी बारीक चिरून घ्यायची. त्यासाठी आपण अडीच वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पाव चमचा ओवा, चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा हळद आणि पाव चमचा जिरे. आता परातीमध्ये गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये घालायचं आहे मीठ, ओवा, हळद आणि जिरं. ही शेपू घालायची आहे. याच्याऐवजी मेथीसुद्धा वापरू शकतो. म्हणजे खरंच मी तर कधीच मेथीची फळंसुद्धा केली नाहीत. आई म्हणाली हो आपल्याकडे करतात पण मेथी वापरून. मी खरं ही रेसिपी 2 वेळा ट्राय केली आणि खरंच खूप छान लागते. आता शेपू पहिल्यांदा या कणकेमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. म्हणजे काय, कधी कधी शेपूच्या ओलाव्यामुळे आपल्याला अंदाज येतो की पाणी किती लागणार आहे. याला मिक्स केलं. आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण चकोल्या किंवा वरणफळ करताना कसं याला थोडंसं असं मध्यम भिजवतो, खूप घट्ट नाही खूप सैल नाही, तसं भिजवून घ्यायचं आहे. तर आपण याला मळून घेतलं आहे. हे बघा, खूप घट्ट नाही खूप पातळ नाही. आता याला थोडं तेल लावूयात आणि लगेच याची फळं करायला घेऊ, किंवा एक 10 मिनटं भिजत ठेवायचं आणि लगेच करायला घ्यायचं. काय करणार आहे मी, खरं तर आमच्याकडे काय केलं जातं, मेथीची फळं करतो ना, तर छोटे छोटे गोळे घेतले जातात आणि त्याच्या अशा वाट्या केल्या जातात आणि मग त्या वाट्या उकडून घेतात या प्रकारे. पण आपण आता त्यांची रेसिपी करतो आहे तर अगदी सगळं मी तसंच करणार आहे. या प्रकारे वाट्या करू शकतो. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे फक्त याला चपटं करून घ्यायचं आहे या पद्धतीने, खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही. तर आपण सगळी फळं अशीच करून घेऊयात. अगदी एक पेढा एवढा गोळा काढायचा, हाताला तेल लावून घ्यायचं आणि याची अशी फळं करायची. साधारण 1 ते पाऊण सेंटीमीटर जाड. तर हे बघा, एवढी फळं मी करून घेतलेली आहेत आणि तुम्हाला परत एकदा दाखवते. आपली म्हणजे भाकरी असते ना त्यापेक्षा थोडी जाड ठेवले, साधारण अर्धा ते पाऊण सेंटीमीटर जाडीची. आणि याला मी ना वरून तेल लावून घेतलं आहे, म्हणजे आपण उकडतानाही चिकटणार नाहीत. तर थोडंसं पीठ मी शिल्लक ठेवलं आहे. आधी याला उकडून घेऊ आणि बाकीची प्रोसेस करू. आता ही उकडून घ्यायचे, त्यासाठी मी आधीच पाणी तापायला ठेवलं होतं. त्यावर आपल्याला स्टीमरचं हे भांडं घ्यायचं आहे. तुमच्याकडे असं काही नसेल, स्टीमर नसेल, तर कढईमध्ये पाणी तापवायचं. त्याच्यावर आपली स्टीलची गहू चाळायची चाळणी असते ना, तिला तेल लावून घ्यायचं आणि त्यावर वाफवायचं. आता चाळणीला तेल लावलं आहे, त्यावर ही फळं ठेवून घेऊया. मी सगळी का केली नाहीत, कारण माझं स्टीमर जरा छोटा आहे आणि खूप जर एकावर एक ठेवली ना तर ती चिकटून बसू शकतात.
आणि ही रेसिपी खरं तर मला विवेक दळवी यांनी सांगितली, मी करते आहे. पण मला वाटतं की म्हणजे त्यांनी जशी सांगितली तशीच मला करायची होती. पण माझ्या मते याच्यात आपण जर 2 चमचे बेसन घातलं ना कणकेमध्ये तर ही अजून छान लागतील. त्याचसोबत ही दह्यासोबत खाल्ली जातात असं त्यांनी मला सांगितलं. नाश्त्याला वगैरे सुद्धा खाऊ शकतो. पण मी ऐकलंय की असे ही जी शेपूची फळं असतात किंवा मेथीची फळं कढीसोबत सुद्धा खाल्ली जातात. तर सगळी फळं मी याच्यात ठेवलेली आहेत. यावर झाकण द्यायचं, गॅस करायचा आहे मध्यम आणि याला 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यायचं. तर एक 15 ते 20 मिनिट झालेली आहेत. आपण याला उघडून बघूयात. तर हे शिजलेत ओळखायचं कसं, हे बघा हाताला अजिबात चिकट लागत नाही आहे, छान शिजलेले आहेत. गॅस बंद करूयात आणि याला बाहेर काढून पूर्ण गार होऊन देऊ. तर इथं ही फळं पूर्ण गार झालेली आहेत, म्हणजे हलकी कोमट आहेत. तुम्हाला जर कढीसोबत खायची असतील ना तर ती गरम गरम अशी स्टीमरमधनं काढली की ती प्लेटमध्ये घ्यायची, त्यावर कढी घ्यायची आणि खायचं. पण आपण याला फोडणी देणार आहोत म्हणून पूर्ण गार करून घेतलं आहे. खरं तर ही अशी पण फोडणी देऊ शकतो, पण मी काय करते मधून याचे 2 भाग करून घेते म्हणजे तो मसाला अगदी छान असा आतपर्यंत लागला जाईल आणि खायला बरं पडेल. तुम्ही अख्खी अशीच वापरायची असेल तरी पण चालणार आहे. तर आपण याला कापून घेतलं आहे. आता यासाठी फोडणीला साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते. तर आपल्याला लागणार आहे पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, पाव चमचा हिंग, कढीलिंब म्हणजेच कढीपत्ता, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा तुमच्या घरातला साठवणीचा मसाला किंवा येसूर मसाला वापरा. त्याचबरोबर इथं मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे आणि 2 ते 3 टेबलस्पून भाजलेल्या दाण्याचा कूट घेतला आहे. हा थोडा जाडसर कूट करायचा आहे. खरं तर आमच्याकडे अळूची वडी अशी केली जाते, पण आज शेपू फळंसुद्धा मी तशीच करून बघते आहे. तर कढई गरम करत ठेवली आहे, त्यामध्ये घ्यायचं आहे साधारण 1-2 चमचे तेल. आणि इथं आपण हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल वापरतोय. सरिताज किचनची तेल आणि सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे शुद्ध, पारंपरिक, कुठलेही केमिकल्स न वापरता काढलेले आहेत. एकदा वापरून बघा, ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. तर तेल तापलंय, मोहरी घालायची आहे. मोहरी मस्त तळतळती आहे. आता जिरं घालू. जिरं फुललं की घालायचं आहे हिंग, कढीलिंब. तर फोडणी मस्त झाली आहे. कोथिंबीर घालते आहे मी थोडीशी. आता यामध्ये घालायचं आहे 1 टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण. मी साहित्यात लसूण सांगायचं विसरले, पण तुम्ही नक्की वापरा, विसरू नका. आता लसूण आपण हलकासा असा तांबूस रंग येईपर्यंत परतून घेऊ. आता यामध्ये घालायचा आहे मसाला, चवीप्रमाणे मीठ मी याच्यातच घालते म्हणजे ते सगळीकडे लागलं जाईल. याला मिसळून घेऊ आणि ही उकडून घेतलेली फळं घालू. फोडणीचा कसला मस्त वास येतोय. याला परतून घ्यायचं आहे 1-2 ते 3 मिनिटं. तर याला चांगलं परतून घेतलं आहे. आता याच्यावर झाकून याला फक्त 2 मिनिटांची वाफ द्यायची. 2-3 मिनिटांची वाफ दिली आहे. याने काय होतं, ही फोडणी याच्यात छान मुरली जाते. याला मिक्स करूया. आता यामध्ये घालूया भाजलेल्या दाण्याची भरड. ही मुद्दामहून शेवटी घालायची म्हणजे ती कुरकुरीत लागते. आणि कोथिंबीर. आता याला पुन्हा 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे. दाण्याचा कूट घातल्यावर याला वाफ द्यायची नाही, नाहीतर मग कूट गिळगिळीत होतो. खरं तर मी हे सगळं सांगते आहे कारण आमच्याकडे अळूवडी अशी परतूनसुद्धा केली जाते. तुम्हाला जर ती रेसिपी बघायची असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की शेअर करेन. तर याला मी 2 मिनिट परतून घेतलं आहे. दाण्याचा कूट मस्त कुरकुरीतच राहिलेला आहे. गॅस बंद करूयात. आपली ही मस्त चमचमीत शेपूची फळं तयार झाली. आता ही खातात कशी, एकतर असं म्हटलं जातं की ही नाश्त्याला खातात. खरं तर आमच्याकडे सुद्धा आम्ही नाश्त्यासाठीच खातो किंवा कधी साईड डिश म्हणून सुद्धा करतो. पण ती मेथीची फळं असतात. शेपूची फळं त्यांनी सांगितल्याप्रमाणे दह्यासोबत खाल्ली जातात. तर सकाळी सकाळी ते म्हणतात की त्यांनी सांगितलं की आम्ही असं फळं घेतो सोबत तोंडी लावण्यासाठी किंवा त्याच्यासोबत खाण्यासाठी दही घेतो. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली. आणि विवेक दळवी, तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून खूप धन्यवाद की तुम्ही इतकी छान रेसिपी माझ्यासोबत शेअर केली. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.